जळगाव जामोद जवळ मिनी बसचा भीषण अपघात, 8 प्रवासी गंभीर जखमी, चालक फरार। जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव गावासमोर बऱ्हाणपूर रोडवर एका भरधाव मिनी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली असून या अपघातात एकाच कुटुंबातील 8 नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत। अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संजय गणपतसिंग बर्डे, वय वर्ष 40, राहणार खेडी, जिल्हा बडवानी, मध्य प्रदेश, या आपल्या नातेवाईकांसह मिनी बस क्रमांक MP 46T 0963 ने प्रवास करीत होते। दिनांक 8 मे 2026 रोजी दुपारी 3:30 सुमारास सुनगाव जवळील बऱ्हाणपूर रोडवर बस चालक जोगेंद्र शिवचंद राम, राहणार बस्ती, उत्तर प्रदेश, याने वाहन अत्यंत भरधाव व निष्काळजीपणे चालवले। यामुळे त्यांचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरच पलटी झाली। या अपघातामध्ये बसमधील 8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। जखमींची नावे फिर्यादीसह ज्योती मुकेश बर्डे, वय वर्ष 28, राहणार दोंडवाडा, अक्षय मुकेश बर्डे, वय वर्ष 1 वर्ष 5 महिने, कलाबाई रमेश बर्डे, वय वर्ष 35, लक्ष्मण भावड्या, वय वर्ष 58, राहणार निमखेडी, रमेश मनोज बर्डे, वय वर्ष 46, कंदलीबाई वासकले, वय वर्ष 70, गणपतसिंग बर्डे, वय वर्ष 70, राहणार खेडी, मध्य प्रदेश। सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय खामगाव येथे हलवण्यात आले आहे। फिर्यादी संजय बर्डे यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी चालक जोगेंद्र राम यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम 281, 125A, 125B नुसार गुन्हा दाखल केला आहे। सदर अपघाताचा पुढील तपास ठाणेदार नितीन कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत।